बघा, हे महाराष्ट्राचं जातीवादी मनवादी सरकार. फडणवीस फक्त संधी शोधत असतात. यांना कुठे कुठे जातीवाद करता येईल, भेदभाव करता येईल. भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लाखो अनुयायी येत असतात. आणि त्यासाठी पुण्यातीलच वेगवेगळ्या ठिकाणावरून अनुयायांना शौर्यस्तंभापर्यंत नेण्यासाठी पीएमपी म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळ बस सेवा उपलब्ध करून देत असते. मागील शौर्यदिनी सुद्धा पीएमपीने 500 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्याची देय रक्कम फक्त 6 कोटी रुपये आहे. आता पुढचा शौर्यदिन आला, मात्र महाराष्ट्र सरकारने पीएमपीला मागील वर्षीचे 6 कोटी रुपये अजूनही दिले नाही. पीएमपीने त्या 6 कोटी रुपयांची मागणी बार्टी या संस्थेकडे केली आणि बार्टीने सांगितलं की शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे, मात्र शासनाने त्या 6 कोटी रुपयाला अजूनही मंजुरी दिलेली नाही. परिणाम स्वरूप आता पीएमपी या वर्षीच्या शौर्यदिनी बस सेवा उपलब्ध करून देणार नाही आणि हेच फडणवीसांना हवं आहे. मात्र दुसरीकडे भारतातील पुढचा कुंभमेळा महाराष्ट्रात भरणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार 6,900 करोड रुपये खर्च करणार आहे. कुंभमेळा 2028 मध्ये आहे, परंतु फडणवीसांनी आताच त्या कुंभमेळाव्यासाठी 5,657 करोड रुपयाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन सुद्धा केलं. किती हा जातीवाद, किती हा भेदभाव. अरे, कुंभमेळाव्यासाठी पैसे खर्च करायचे नक्कीच करा, आम्हाला त्याची काहीच अडचण नाही. मात्र भीमा कोरेगावचा शौर्यदिन आमच्यासाठी कुंभमेळाव्यापेक्षा कमी नाही, हे सुद्धा चांगल्या पद्धतीने समजून घ्या.